नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त असं टर्निंग पॉईंट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता मात्र युवराजने त्याची चुप्पी तोडत खूप मोठं खळबळजनक स्टेटमेंट आता जे समोर दिलेलं आहे. आता जेने कसलाही विचार न करता फक्त एका त्या युवराजच्या बोलण्याच्या स्टेटमेंटवरून खूप मोठा आता खांडेकर परिवार हादरेल असा मात्र खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. तर इकडे मात्र आता त्या निर्णयाने तारिणी आणि केदारला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर जे मॅडम आता असं काम करताय या विचारात आता तारिणी आणि केदारची झोप उडालेली आहे. खरंच प्रेक्षकांनो, खूप जबरदस्त आणि भयानक आणि प्रेक्षकाच्या मनात आता वेगळंच भीतीचं वातावरण तयार होणार असा प्रोमो रिलीज झालेला आहे तारिणी मालिकेचा. आणि या प्रोमोमध्ये आता जखमी अवस्थेत युवराजचं स्टेटमेंट खूप मोठं वादळ आणणार आहे. तर हे काय वादळ होतं जे खांडेकरांच्या परिवारात मात्र खूप त्यांना सर्वांना हालून ठेवलेलं आहे. तर चला सविस्तर या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता केदार आणि तारिणी खूप टेन्शनमध्ये असतात की खरंच जे मॅडम आता गुलाबसोबतच या युवराजचे संबंध होते. खरंच हा गुलाबला काम करत होता, गुलाबसाठी युवराज हे कसं आता त्याच्याकडून मात्र वधवून घेतील असं आता खूप केदार आणि तारिणीला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा तारिणी बोलते की खरंच मॅडम काही वेगळ्या टोकाचं पाऊल तर नाही उचलतील ना, युवराजला काही होणार तर नाही ना. तेव्हा केदार बोलतो की तारिणी मॅडम, बस हे बघा, तुम्ही ना आता तुमच्या कर्तव्यापासून दूर चालल्या असं मला वाटतं. खरंच आपल्यासाठी या फॅमिलीपेक्षाही खूप महत्त्वाचं आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यापासून आपण असं नाही पडू शकणार. अगोदरच आपल्याला जे मॅडम म्हणतात की युवराज तुमचं कोणीतरी आहे म्हणून तुम्ही आतापर्यंत ॲक्शन घेतली नाही, पण आपण तसंही काहीही केलं नाही आहे. पण आता जर आपण असं हरलो ना तर नक्की जे मॅडमला आपल्यावरती संशय येणार, जे की आपण गुन्हा कधी केलेला सुद्धा नाही आहे. त्यावर इकडे मात्र दुसरीकडे दया काका आता केदार म्हणजे युवराजला सोडवण्याचा खूप प्रयत्न करतात. पण त्या पोलीस स्टेशनमध्ये, अख्ख्या पोलीस स्टेशनमध्ये फक्त जे मॅडमचेच नियम चालतात. बाकी कोणत्याही कुणाच्याही अटी आता जे मॅडम मान्य करत नाही. म्हणून मात्र युवराज खांडेकरला सोडवण्याचं खूप मोठा हा एक प्रयत्न दया काका करत असतात. तर दुसऱ्या दिवशी आता तिथं कौशिकी येते आणि घरामध्ये कौशिकी आल्यावरती खूप मोठा राडा होते. तेव्हा कौशिकी आता असे बाहेर बसलेले इकडे मात्र तारिणी आणि केदारला बघते आणि बोलते, काय झालं, तुम्ही असं बाहेर का, चला आतमध्ये, काय नेमका प्रॉब्लेम काय. तेव्हा आता दरवाजा बंद असते. तेव्हा आता इकडे कौशिकी बेल वाजवते पण दरवाजा कोणीही उघडत नाही. तेवढ्यातच आता ती पद्मिनी काकूला कॉल करते आणि सांगते की मी बाहेर आलेली आहे, दरवाजा उघडा. त्यावर आता पद्मिनी लगेच दरवाजा उघडते आणि कौशिकी लगेच त्यांना आत घेण्याचा प्रयत्न करते, ते म्हणजे तारिणी आणि केदारला, आणि बोलते की आपण बसून बोलूया ना काकू, असं कालपासून हे दोघं बाहेर आहे, चांगलं वाटत नाहीत ना, खांडेकरांच्या घरच्यासाठी हे सगळं चांगलं नाही. ही न्यूज जर लीक झाली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार. त्यावर आता पद्मिनी बोलते की माझ्या लेकासोबत यांनी खूप मोठं गलत काम केलेलं आहे, या तारिणीने खोटी साक्ष दिलेली आहे, म्हणून आता मी यांना आतमध्ये घेऊ शकत नाही. तेवढ्यातच आता रेखा बेलसरे येते आणि रेखा बेलसरे जेव्हा आतमध्ये येते तेव्हा तर तिने खूप मोठा इकडे खूप तांडव मांडलेला असतो. नेहमीच तारिणीच्या विरोधात असलेली ही रेखा बेलसरे आज त्यांना ती एक जागा सापडलेली आहे आणि इकडे खांडेकरांच्या घरी येऊन ती तारिणीला ओरडत आहे की तुझ्यामुळे फक्त माझ्या जावयाला हे सर्व काही भोगावं लागत नाही आहे आणि माझा जावई जेलमध्ये गेला म्हणून माझ्या मुलीला याची शिक्षा होत आहे. पण आता मात्र जोपर्यंत युवराज घरी येत नाही ना तोपर्यंत मी निशीला सोडून कुठंही जाणार नाही, असं तिने आता खंबीरजनक निर्णय घेतलेला आहे. तर इकडे मात्र आता जे मॅडमनी इकडे युवराजची एवढी जबरदस्त पिटाई केलेली आहे की त्याला आता
हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे. आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला आहे, पण इकडे मात्र खांडेकरांच्या घरी काहीही माहिती नाही. तेव्हा मात्र आता इकडे कत्रीचा कॉल येतो, तो म्हणजे केदार आणि तारिणीला. त्यांना आता लगेच कत्री सांगतो की हे बघा, आताच मला इकडे पोलीस स्टेशनमधून एक न्यूज माहिती पडलेली आहे. नित्यानंद सरांनी सांगितलं आहे की आता जे मॅडमनी इकडे युवराजची एवढी धुलाई केलेली आहे की त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि डोक्याला जखम झालेली आहे आणि त्याला आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे. त्यावर आता इकडे केदार आणि तारिणी तर चक्क हादरतात की जेव्हा ही गोष्ट घरी माहिती होणार तेव्हा आता दुसऱ्या वादळाला आमंत्रण या जे मॅडमनी दिलेलं असतं असं त्यांना नक्कीच समजलेलं असतं. तेव्हा मात्र आता लगेच तारिणी बोलते की काय बोलते कत्री. त्यावर आता इकडे कत्री बोलते की हो तारिणी मॅडम, बॉस ही गोष्ट खरी आहे आणि 100% खरी आहे. तेव्हा आता फोन कट झाल्यावर तारिणी बोलते की हे बघ केदार, आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना तो क्षणच आलेला आहे. खरंच इकडे मात्र आता हॉस्पिटलमध्ये युवराजला मॅडम घेऊन गेलेला आहे. आपण मॅडमशी बोलूया का. त्यावर आता केदार बोलते की त्याचा काहीही फायदा नाही आहे. त्या एवढ्या मोठ्या सिस्टमला घाबरत नाही तर आपण तर त्यांच्या समोर एक लहान ऑफिसर आहो आणि आपला काय त्या विचार करणार. तेव्हा आता इकडे पुन्हा युवराजला आता हॉस्पिटलमध्ये असतानाच लगेच पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येतं. त्याच्यावर ट्रीटमेंट झाली की जखमी अवस्थेतच तो येतो. तरीही जे मॅडमनी हा निर्णय घेतलेला असतो की त्याला पोलीस स्टेशनमध्येच राहावं लागणार. तेव्हा मात्र आता लगेच त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवते जे मॅडम. अगोदरच आता जे मॅडमला घाबरलेला युवराज मात्र आता पोपटासारखा बोलू लागतो आणि तेव्हा मात्र खळबळजनक स्टेटमेंट देते जे मॅडम समोर. जेव्हा जे मॅडम आता बंदूक त्याच्या डोक्यावरती ताणतात आणि बोलतात की फक्त 7पर्यंत मी 1-2 म्हणते, त्याच्यासमोर मला येत नाही बघ. मी तुला आता लास्ट वेळा सांगते की मला फक्त 7 वेळा 1-2 येते आणि त्यानंतर मी काहीही बोलू शकत नाही. त्यानंतर फक्त आणि फक्त हे माझे बोटं आहेत ना हाताची, हेच बोलू शकणार आहे आणि ही बंदूकची गोळी सरळ तुझ्या डोक्यातून आरपार होऊन. आता त्या दिवशी मी तुला सांगितलंच की मी सरळ सांगणार आहे की तू माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यापासून मी स्वतःचा जीव वाचवत तुझ्यावरती गोळी झाडलेली आहे, म्हणून मला काहीही होणार नाही आहे. पण मात्र तू जीवाने जाशील आणि या खांडेकरांच्या घरी फक्त रडके चेहरे तू सोडून जाशील. तेव्हा आता इकडे मात्र जे मॅडम आता युवराजच्या डोक्यावरती बंदूक ठेवून 5पर्यंत 1-2 बोलतात. तेव्हा मात्र आता युवराज इकडे पोपटासारखा बोलायला लागतो. आता युवराज बोलतो की थांबा, मला गुलाबनी फक्त एवढंच सांगितलं होतं. माझं आणि त्याचं जरी संबंध होतं पण त्यावेळेस मला गुलाबनी एवढंच सांगितलेलं होतं की तुझ्या घरातच कोणी एक व्यक्ती आहे जिने माझ्याशी हात मिळवणी केलेली आहे आणि ज्याच्या इशाऱ्यावरतीच फक्त हे ड्रग्ज डील होऊ शकतात. ज्याच्या इशाऱ्यावरती मात्र या ड्रगच्या पूर्ण काहीही होऊ शकते आणि तोच खूप मोठा या ड्रग्ज डीलरचा बॉस आहे आणि मी फक्त एक छोटासा प्यादा आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. पण ते माझ्या खांडेकरांच्या घरीच आहे. त्यावर आता इकडे मात्र लगेच पुन्हा जे मॅडम ओरडते आणि बोलते की नाव सांग, नाव काय आहे त्या व्यक्तीचं. तेव्हा आता इकडे युवराज पोपटासारखा बोलतो की कौशिकी आहे. MNLच्या ज्या CEO आहेत ना त्याच कौशिकी खांडेकर या गुलाबसोबत तिचे संबंध होतात. त्याच्यासोबत तिने हात मिळवणी करत तेच या सर्वांची मोठी बॉस आहे. तेव्हा मात्र आता युवराजला पुन्हा ती जेलमध्ये टाकते जखमी अवस्थेत आणि मात्र आता लगेच की कौशिकी खांडेकर का म्हणजे MNLच्या CEO. खरंच आज मात्र खांडेकरांच्या घरी मात्र खूप मोठा दुःखांचा पाऊस पडणार आहे. जसा बाहेर आज पाऊस पडतो ना तसंच खांडेकरांच्या घरी सुद्धा दुःखाचा पाऊस पडणार आहे. तेवढ्यातच आता इकडे युवराजला सोडवण्यासाठी कौशिकीची पोलीस स्टेशनमध्ये जबरदस्त अशी एंट्री होते आणि त्या एंट्रीसोबतच आता इकडे मात्र जे मॅडम कौशिकीला बोलतात की वेलकम. खरं तर मी आता खांडेकरांच्या घरीच येणार होते कारण मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. त्यावर आता इकडे मात्र लगेच जे मॅडम समोर कौशिकी हिरोईन बनत बोलते की हे बघा, तुम्ही असं खांडेकरांच्या मुलांना रात्रभर जरी जेलमध्ये ठेवलं ना पण आता तुम्ही ठेवू शकत नाही. खरं तर तुम्ही गुन्हा आत्तापर्यंत सिद्ध केलेला नाही आहे आणि काही ना काही इकडे मात्र
कोर्टाची कामं, महत्त्वाचे नियम मला सुद्धा माहिती आहे. त्यावर जे मॅडम बोलता की ठीक आहे, माहिती आहे ना महत्त्वाचे, तर आता ऐका. तुमच्या या युवराजने पोपटासारखं काय स्टेटमेंट दिलेलं आहे, जे ऐकून मात्र तुमच्या पायाखालची जणू जमीनच सरकेल कौशिकी खांडेकर. तेव्हा आता लगेच एक पोलीस आता पुन्हा युवराजला बाहेर काढते आणि युवराजला आता पुन्हा जे मॅडम बोलते की आता तू सध्या मला जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ती आता दे. तेव्हा आता इकडे युवराज काही बोलायला तयार नसते. जे मॅडम पुन्हा त्यांना धमकावते आणि बोलते की बोलतेस तू की पुन्हा मी सांगितलेला आकडेवारी मोजू. तेव्हा आता लगेच स्वतःचा एक हात चांगला असतो, त्या हाताने आता कौशिकीकडे बोट दाखवत बोलते की हो, मला गुलाबने कौशिकी ताईचंच नाव सांगितलं होतं की तोच त्यांचा बॉस आहे. तेव्हा आता कौशिक बोलते की काय बोलतोस युवराज तू? स्टेटमेंट देण्याच्या अगोदर 1000 वेळा विचार कर की मी MNLची CEO आहे आणि एका CEOवरती असा इल्जाम तू नाही राहू शकत आणि मी तुझी बहीणसुद्धा आहे. तेव्हा युवराज बोलते की मी नाही इल्जाम लावत आहे. मला खरंच गुलाबने असंच नाव सांगितलं होतं की कौशिकी खांडेकरच त्याची बॉस आहे म्हणून. तेव्हा आता हे धक्कादायक स्टेटमेंट ऐकून मात्र कौशिकीच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. तेव्हा आता लगेच कसलाही विचार न करता जे मॅडम आता सरळ कौशिकीच्या हातात बेड्या ठोकत आता मात्र त्यांना जेलमध्ये टाकतात. तर अशा प्रकारे आता खांडेकरचा मुलगा आणि मुलगीसुद्धा जेलमध्ये असल्या कारणाने इकडे खांडेकरांच्या घरात मात्र वादळ आलेलं आहे. तर इकडे मात्र जेव्हा ही गोष्ट कौशिकी खांडेकरांना सुद्धा आता जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे, हे जेव्हा केदार आणि तारिणीला माहिती पडतं तेव्हा मात्र त्या दोघांच्या आयुष्यात सुद्धा वादळ आलेलं आहे. खरंच आता या वादळाला या जे मॅडम आता या तारिणी केदारला समोर जाऊ देतील का? खरंच आता इकडे गुलाबची बॉस ही कौशिकी खांडेकरच आहे का? या भोळ्याभाळ्या चेहऱ्याच्या मागं खूप मोठा एक विलन लपलेला आहे का? हा टर्निंग पॉईंट या प्रोमोमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे प्रेक्षकांनो. आणि असे जबरदस्त तारिणी मालिकेचे प्रोमो बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू. जय गजानन.